तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी तालुक्यातील जे काही 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत व 10 गणांसाठी म्हणजे पंचायत समितीचे 10 गण याच्या निवडणुकीचा आज निकाल होणार आहे। या निवडणुकीची प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे तयारी झालेली आपल्याला बघायला मिळते। माझ्या पाठीमागे बघू शकताय ही पूर्णपणे ह्या क्रीडा संकुल राधानगरी या क्रीडा संकुलामध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। साधारण 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर हा निकाल साधारण 3 वाजेपर्यंत स्पष्ट होईल अशा प्रशासनाकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणखीन या निवडणूक विभागाकडून माहिती मिळालेली आहे अशी की या निवडणुकीची 15 टेबलवरती ही मतमोजणी प्लस टपाली मोजणी हा एका टेबलवरती होईल। अशी एकूण 16 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे। याच्यासाठी एकूण 32 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अतिरिक्त जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। तुम्ही बघितलात तर पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात इथं तैनात करण्यात आलेला आहे। कारण राधानगरी तालुक्यातील 5ही जिल्हा परिषद मतदारसंघ हे हाय व्होल्टेज मतदारसंघ आहेत। त्यामुळे या 5ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे। त्यामुळे निवडणुकीकडे पूर्ण निकालाकडे लक्ष हे लागलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जो काही निकाल आहे तो आम्ही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच आहोत। परंतु आत्ता जर बघायला गेलं तर प्रशासनाच्या वतीनं पूर्ण तयारी झालेली आहे। साधारण 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। याची पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। तर नाव आहे तिने या इकडे उत्तमचं त्यात नाव आहे की सॉरी बघायला गेलं तर आजचा हा निकालाचा दिवस आहे। निकालाची उत्सुकता लागलेली आहे कारण प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून येणार अशी एक आपल्याला स्वतःचा एक आत्मविश्वास आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही सर्व यंत्रणा आणि हे उमेदवारांचे प्रतिनिधी या मंडपामध्ये आलेले आहेत। साधारण 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतमोजणीची जे काही पहिल्यांदा सुरुवात होईल ते राशिवडे बुद्रुक या जिल्हा परिषद मतदारसंघाचं पहिल्यांदा मतमोजणी ही सुरुवात होईल। त्यानंतर राहिलेले जे काही 4 मतदारसंघ आहेत कसबा तारळे असतील, कसबा वाळवे आहे, सरवडे आहे आणि शेवटला राधानगरी या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। सुरळीत ही मतमोजणी पार पडावी यासाठी प्रशासनाकडून अतिशय काटेकोरपणे प्रत्येक नियोजन केलेलं आहे। तसं पोलीस प्रशासनाकडून सुद्धा कडेकोर असा बंदोबस्त या पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या राधानगरी जिल्हा परिषद असेल किंवा कसबा तारळे असतील किंवा कसबा वाळवे असतील किंवा सरवडे असतील किंवा कसबा तारळे असतील या 5ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण चुरशीनंही मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे यावेळेला गुलाल कुणावर पडणार याची उत्सुकता लागलेली आहे। कारण गेल्या ह्या 3-4 वर्षापासून ह्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि ह्या निवडणुका आत्ता होत आहेत। त्यामुळं अतिशय उत्सुकता लोकांना लागून राहिलेली आहे की या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार हे येत्याला पुढच्या काही तासात आपल्याला समजणार आहे। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।